नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय 2026 गट क फॉर्म जर तुम्ही भरला असेल आणि फॉर्म मध्ये तुम्हाला वाटत असेल मेजर चूक झाली आहे, मला फॉर्म परत भरायचा आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला फॉर्म पुन्हा भरता येतो का आणि फॉर्म कॅन्सल करता येतो का? आता यामध्ये बघा, मी जाणून बुजून हा शब्द वापरलाय, मोठी चूक. जी खरंच चूक आहे, जर चूक छोटीशी असेल आणि जिला काही महत्वच नाहीये, त्यासाठी परत फॉर्म भरायची गरज नाही. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही दहावीची डिटेल्स भरली आहे, त्यामध्ये 10वीचे मार्क तुमचे 82 होते, तुम्ही 84 टाकले, ठीक आहे, असू दे. 10वीची पासिंग डेट तुमची 2024 होती, तुम्ही 2025 टाकली, वर्ष ठीक आहे, काही हरकत नाहीये. त्यानंतर तुमचं 12वीचं तसंच आहे, ग्रॅज्युएशनचं तसंच आहे, काही हरकत नाहीये. त्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट आहे, पण तुमचं इश्युइंग डिस्ट्रिक्ट चुकलं किंवा तुमची इश्युइंग डेट चुकली किंवा सर्टिफिकेशन नंबर चुकलाय, ठीक आहे, एखादा नंबर गाळला, एखादा राहिला, जास्त टाकला गेला, काही प्रॉब्लेम नाही. आहे ना तुमच्याकडे दॅट्स इट. 10वीचं आहे ना, 12वी आहे ना, ग्रॅज्युएशन आहे ना, मग काही हरकत नाही. मेजर चूक कोणती की माझं ईडब्ल्यूएस असताना मी एससीबीसी मधनं भरलं, माझ्याकडे ओबीसी नसताना मी ओबीसी मधनं भरलं, मी अंशकालीन नसताना क्लिक अंशकालीनवर झालंय, मी दिव्यांग नसताना दिव्यांगवर क्लिक झालंय, मी मेल असताना फिमेलवर क्लिक झालंय. ह्या आहेत मेजर चुका. माझ्याकडे एनसीएल निघणारच नाही तरी पण मी येस करून भरलेलं आहे, माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट येणारच नाही तरी पण मी अपिअर करून भरलेलं आहे. ही झाली तुमची चूक. आता बघा, काही गोष्टी ह्या मेजर, काही मायनर आहे. अपिअर जरी तुम्ही भरलं, टायपिंग सर्टिफिकेट नाही आलं, तर टायपिंग सर्टिफिकेटच्या पदासाठी फक्त मुख्य परीक्षा देता येणार नाही, बाकीच्या पदांसाठी देता येतं. ह्या चुका लक्षात घ्या. आणि काही विद्यार्थी म्हणतात की सर मी ग्रॅज्युएशन डिग्री अपिअर म्हणून भरलोय आणि मेन्स पर्यंत माझं येणार नाहीये. मग ठीक आहे, तुम्हाला मेन्स देता येणार नाहीये, म्हणजे सिरियसली असाल तर हा विचार करा. मग मेजर चुका कोणत्या, मायनर चुका कोणत्या? आता पूर्ण प्रोफाईल तुम्ही भरलंय की नाही, ह्या पूर्ण प्रोफाईलमध्ये कितीतरी माहिती भरली आपण, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर मी सांगणार नाही तुम्हाला ही चूक मायनर आहे की मेजर आहे. थोडा लॉजिकली विचार करा. सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्या गोष्टी मेजर चुका म्हणूया आपण. बाकीच्या छोट्या मोठ्या चुका त्यांनी काही फरक पडत नाही. तरी पण तुम्हाला जर वाटलं की तुम्ही गेली चूक योग्य अयोग्य, परत फॉर्म भरावा का, मला कमेंटमध्ये टाकू शकता, त्याचा रिप्लाय मी तुम्हाला देईल, किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल, नसेल तर नोट करून ठेवा. 9420124444 ह्या नंबरला फक्त व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही करू शकता, कॉल अजिबात रिसिव्ह केले जाणार नाही. सो तुम्ही टाकू शकता, तुम्हाला अपेक्षित असेल तर, किंवा कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. ओके, आता बघा, तुम्हाला मी घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे. बघा, हे प्रोफाईल तुमच्या समोर आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल क्रिएट केला, अप्लाय केला, पण फीस पेड नाही केली, तर असं तुम्हाला दिसतंय. बघा, माय अकाउंटवर क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय तुमचं प्रोफाईल आहे, व्ह्यू प्रोफाईल आहे, अपडेट अनलॉक प्रोफाईल आहे, चेंज पासवर्ड आहे, व्ह्यू प्रोफाईल आहे, पे नाव आहे, पे पण करू शकता, कॅन्सल पण, पेमेंट हिस्ट्री पण आहे. आता जरी तुम्ही फीज नॉट पेड केली तरी पण तुम्हाला वाटलं की ऍप्लिकेशन मला कॅन्सल करायचं, तुम्ही इथं क्लिक करू शकता, ह्या कॅन्सल वरती करू शकता कॅन्सल. दुसरं, एखाद्याने फीज पेड केली आहे, बघा इथे दिसतं तुम्हाला फीज पेड आहे, असं ऑप्शन असेल, म्हणजे तुम्ही अप्लाय केलं ऑलरेडी, फीज पण पेड केली, मग त्यावेळेस तुम्हाला वाटतं की सर मी माझं प्रोफाईल चेक केलं तर माझ्या प्रोफाईलमध्ये काहीतरी गडबड झाली सर, एससीबीसी जागी ईडब्ल्यूएस झालंय सर, मोठी चूक आहे, मग मला कॅन्सल करायचंय. मग अशा वेळेस तुम्ही इथे कॅन्सल वरती टिक करून कॅन्सल करू शकता. ओके, कॅन्सल करून मग काय करू शकता, कॅन्सल केलं, काय प्रोसेस आहे, कॅन्सलवर क्लिक केलं की तुम्हाला विचारतंय आर यू शुअर टू कॅन्सल दिस ऍप्लिकेशन, तुम्ही येस म्हणायचंय. नंतर पुढे परत ते ओटीपी विचार, तुम्हाला रिझन विचारतंय. फॉर एक्झाम्पल रिझन काय की अपडेट प्रोफाईल अपडेट तुम्हाला करायची, म्हणून प्रोफाईल अपडेट करण्यासाठी टाकलेलं आहे. आणि मोबाईल नंबरला ओटीपी येतो, टाका. पहिले ओटीपी व्हेरीफाय करा, दुसऱ्यांदा कन्फर्म करा, नंतर तुमच्यासमोर ही विंडो येते. हे जरी असं आलं तरी ठीक आहे, कॅन्सल होऊन जातं, ते ओटीपी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होतं. हे झालं की मग परत एकदा तुम्हाला काय करायचंय, तुमच्या प्रोफाईलला अनलॉक करायचंय. अनलॉक करून तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं, म्हणजे तुम्हाला काय प्रोफाईल क्रिएशनमध्ये जायचंय, योग्य तो बदल चेंज करायचा आहे, तुम्हाला जो योग्य वाटतो चेंज करायचा आहे. चेंज करून परत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन क्लिक करायचं आहे, व्ह्यू करायची आहे किंवा इलिजिबिलिटी चेक करायची आहे, आणि इथे अप्लाय करायचं आहे आणि फीस पेड करायची. ओके, अशी प्रोसेस रिपीट करायची. मग प्रोफाईल अपडेट करून, बरं का, प्रोफाईल अनलॉक करून परत लॉक करायची आणि मग तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, एकदा तुम्ही फीस पेड केली ना, तुम्ही प्रोफाईल अनलॉक करून जे बदल कराल ते ह्या एक्झामला लागू होत नाही. ह्या एक्झामला लागू कोणतं प्रोफाईल आहे, इथे बघू शकता, बघा, हे प्रोफाईल तुम्हाला लागू आहे. परत तुम्ही हे सगळं फॉर्म भरला, एक्झामचा फॉर्म भरून झाला, तुमचं सगळं झालं, नंतर परत प्रोफाईल अनलॉक केलं, माहिती भरली, तर ती त्या एक्झामला लागू होईल का, नाही. अनलॉक करून तुम्ही अपडेट केली, नंतर ज्या एक्झामला तुम्ही अप्लाय कराल त्याला ती लागू होईल, ह्या एक्झामला होईल का, नाही. थ्रू आउट ज्या फीज पेड केल्यानंतर ही जी प्रोफाईल तुमची, ही नियुक्तीपर्यंत हीच प्रोफाईल तुमची लागू असेल. मेन्सला जो काय बदल करता येतो, अलाउड करतात तेवढा बदल सोडला तर तेच प्रोफाईल तुम्हाला शेवटपर्यंत लागू असतं, हे लक्षात घ्या. ओके, मग ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायची, फक्त लक्षात घ्या, तुम्हाला जो बदल अपेक्षित तो करणं खरंच गरजेचं असेल तरच कॅन्सल करून परत फी भरावं लागते तुम्हाला, तरच करा, अन्यथा गरज नाही. अभ्यास मात्र जोरदार करा. अभ्यास न करण्याची मोठी चूक करूच नका.
तुम्हाला अभ्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त करायचा असेल, ह्या भूतून भविष्यात अशी ऍड आलेली आहे, याचा फायदा करून घ्यायचा असेल, कारण ही मोठी ऍड 2020 नंतर पहिल्यांदाच आली आहे. ऍडच पहिल्यांदा आली आहे 6 वर्षात. तो याचा फायदा करून घ्या. त्यासाठी आरंभ 3.0 ची बॅच लगेच जॉईन करा. किंतु परंतु जर तर मनात ठेवूच नका, पश्चाताप येईल नंतर तुम्हाला. सो बॅच लगेच जॉईन करा. यामध्ये तुम्हाला धनंजय कचाले सर स्वतः ज्यांनी 17 आणि 20 ची एक्झाम क्रॅक केली त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला डॉट सांगणार, जेवढं सांगतील तेवढंच करा, बाकी काही करायची गरज पडणार नाही. त्यांचे टेक्निकल नॉन टेक्निकलची टीम इथे अवेलेबल आहे. तुम्हाला 30% ऑफ आहे. आता लगेच 500 विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन टाका, तयारी लागा. आणि उर्वरित बॅचेस जे आहेत उर्वरित पदांसाठी, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क असेल, टेक्स क्लर्क असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर असेल, त्यासाठी लक्ष बॅच. आता दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे, मराठी इंग्लिश माध्यममध्ये लाईव्ह पण आहे. ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला बॅचेस अवेलेबल आहेत. जाऊन व्हिजिट करा, लगेच ऍडमिशन घ्या, डेमो लेक्चर अटेंड करा. युट्यूबवर पण डेमो लेक्चर अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल, पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी कुठेच जायची गरज नाहीये. महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी ज्यांनी सेपरेट AMVI बॅच सेपरेट केली तुमच्यासाठी. असे विद्यार्थी ज्यांचं बॅकग्राऊंड मेकॅनिकल आहे किंवा ऑटोमोबाईल असेल त्यांसाठी सेपरेट बॅच केली. तुमच्या एज्युकेशननुसार आम्ही तुम्हाला शिकवायचा इथे प्रयत्न करतोय. सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. त्यासाठी ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. योग्य ती बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. ह्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकमेव महाराष्ट्रातील इग्नाइट अकॅडमी देऊ शकते. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.